नमस्कार, लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण रेसिपीमध्ये झटपट होणारी अगदी सोप्या पद्धतीमध्ये रुचकर चविष्ट खमंग अशी मुगाच्या डाळीची सुक्की भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी 1 ते 1.5 वाटी मुगाची डाळ मी शिजायला टाकलेली आहे। तर तुम्हाला असा प्रश्न पडेल की मुगाच्या डाळीची सुक्की भाजी करायची आहे आणि त्यासाठी डाळ आधी शिजायला का टाकलेली आहे। तर त्याचं कारण मी सांगते की जर डाळ आपण पूर्णपणे शिजवून भाजी केली तर ती पिठल्यासारखी होते, म्हणून नुसती वाफ देऊन जर अशी काढून ठेवली आणि तोपर्यंत आपण फोडणी तयार केली तर ती भाजी खूप सुंदर दिसते। कारण कित्येक वेळा जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर ती भाजी अगदी पिठल्यासारखी होते, चवीला होते चांगली पण पिठल्यासारखी होते। म्हणून मी फक्त डाळीला वाफ देऊन बाजूला काढून ठेवलेली आहे आणि आता फोडणीची तयारी तोपर्यंत करून घेतली। तर फोडणीमध्ये मी पातेलं इथं ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, आधी कढीपत्ता टाकला, त्यानंतर लसणाच्या पाकळ्या 5-6 अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या उभ्या टाकलेल्या आहेत आणि मुगाच्या डाळीच्या भाजीला भरपूर असा तुम्ही कांदा वापरायचा, म्हणजे प्रमाणातच जेवढी डाळ आहे त्या प्रमाणामध्ये कांदा, पण कांद्याचं प्रमाण जर तुम्ही भरपूर वापरलं कांदा आणि कोथिंबीरीचं तर ती डाळ खूपच टेस्टी होते। तर इथे मी कांद्याचं प्रमाण तुम्हाला सगळ्यापेक्षा जास्त दिसतंय, तर कांदा इथे मी भरपूर वापरलेला आहे आणि त्यामध्ये आता मी टाकणार आहे टॅमॅटो टाकून झाल्याच्यानंतर सगळे मसाले टाकून घेणार आहे। कधी कधी घरामध्ये भाज्या अवेलेबल नसतात आणि त्यावेळेला आपल्याला प्रश्न पडतो की काय भाजी करायची, पण मुगाची डाळ ही प्रत्येकाच्या घरामध्ये अगदी असते। मग अशा वेळेस आपण अशा पद्धतीने भाजी करून पहा तुम्ही। मी आज तुम्हाला ज्या पद्धतीने भाजी करून दाखवते त्या पद्धतीने तुम्ही जर भाजी करून घेतली तर तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा ही भाजी नक्की कराल डब्यासाठी। तर आता आपला कांदा लसूण संपूर्ण फोडणी म्हणजे जी मी दिलेली आहे टॅमॅटो टाकून ती अगदी छान भाजून झालेली आहे। त्यानंतर मी मीठ टाकलं, हळद टाकलं आणि लाल तिखट टाकलं। तर लाल तिखटचं प्रमाण थोडंसं कमीच टाकतो आपण, कारण का आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे मी फोडणीवर ही हिरवीगार अशी कोथिंबीर टाकलेली आहे। तर आता ही फोडणी अगदी छान आपण पुन्हा एकदा मसाले टाकल्यानंतर पुन्हा त्याला मिक्स करून घेऊया आणि मी डाळीतलं थोडंसं पाणी बाजूला काढून डाळ अशी निथळायला ठेवलेली आहे। डाळीला मी फक्त वाफ दिलेली आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी मी शिल्लक ठेवलेलं आहे आणि ही वाफ दिलेली मी तुम्हाला मगाशी याआधी डाळ टाकायच्या आधी डाळ हातामध्ये अशी बोटावर दाखवलेली का ती पूर्णपणे फोडून मी घेतली नाही। आता हे थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये मी याच्याकरता ठेवलेलं आहे की हे पाणी याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेणार आपण, म्हणजे जी फोडणी आपली असते ती सुक्की असते। तर डाळीचं थोडंसं पाणी टाकलं तर त्यांनी फोडणी अगदी चांगली मिक्स होणार। तर ते पाणी मी याच्यामध्ये थोडंसं ठेवलेलं आहे। आता जे पण साहित्य टाकले ते सगळं चवीनुसार टाकलेलं आहे आणि त्यामध्ये ही डाळ अगदी टेस्टी होणार आहे। राहिलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता पूर्ण फोडणी मी मिक्स करून घेते। आता जे पाणी मी गाळून काढलं होतं ते पण मी थोडंसं पाणी टाकते, कारण आपण डाळ भरपूर शिजवलेली नव्हती, फक्त वाफ देऊन घेतली होती। आता सगळे मसाले कोथिंबीर पडल्याच्या नंतर सगळं प्रमाण अगदी परफेक्ट झाल्याच्या नंतर थोडंसं पाणी टाकून मी ही भाजी 5 मिनिटं फक्त 5 मिनिटं झाकण लावून ठेवणार आहे। याचं कारण की 5 मिनिटाच्या ज्या वाफेवर तिच्यामध्ये पूर्ण म्हणजे सगळ्या फोडणीचा कोथिंबीरीचा अर्क उतरणार आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली, मी ही पद्धत मुद्दाम आज दाखवलेली आहे, ह्या पद्धतीने जर तुम्ही भाजी केली ना तर मी तुम्हाला आधी पण म्हटलं की शेंगभाजी, कडधान्य, पालेभाजी हे न करता तुम्ही आठवड्यातनं 2 ते 3 वेळा ही अशा पद्धतीने मुगाच्या डाळीची भाजी नक्की कराल आणि मला तुम्ही कमेंट देखील कराल। खूप टेस्टी आणि खूप चविष्ट ही भाजी होत असते, पण करण्याची एक पद्धत असते। तर सकाळची वेळ घाईची मी मुलाचा डब्बा देखील भरलेला आहे आता आणि तो तुम्हाला दाखवला आहे। राहिलेली भाजी मी आमच्या नाश्त्यासाठी ठेवलेली आहे। व्हिडिओ मी खूप छान पद्धतीने केलेला आहे आणि रेसिपी पण मी खूप छान तुम्हाला समजावून सांगितले। आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।